भरत जाधव यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय ठरलेलं पुन्हा सही रे सही या नाटकाची झलक आणि अभिनेते भरत जाधव सोबत खास बातचीत आजच्या नाट्यरंजनच्या एपिसोडमध्ये। सही रे सही नाटक 14 वर्षात पदार्पण केलं नाटकाने आणि या नाटकात माझ्या 4 भूमिका आहेत। 4ही भूमिका लोकांनी अक्षरशः उचलून धरल्यात, त्यामुळे नाटक खरं तर हिट झालं असं मी म्हणेन। केदार शिंदे याची कल्पकता आणि त्याचं जे विजन होतं की ज्या पद्धतीने त्याला रंगमंचावर लिहिलं, या 4 जण असे खेळले पाहिजेत, दिसले पाहिजेत आणि असं वाटलं पाहिजे की हा इथे भरत इथेच आहे, तो पण तिथे, असं वाटलं पाहिजे। तर त्याची ती कल्पकता, त्याचं विजन मला साकारता आलं आहे। मी स्वतःला नशीबवान समजतो। मुळात हे नाटक पहिल्या शोपासून हाऊसफुलचं बोर्ड घेणारं नाटक आहे। म्हणजे ह्या नाटकाचं पहिल्या वर्षी 365 दिवसात 567 प्रयोग हा उच्चांक गाठला आणि ते हाऊसफुल प्रयोग हे एकट्या भरत जाधवचे नव्हे तर संपूर्ण टीमचे आहेत। काय पाहताय आपल्या स्वागताला एक मुलगी बसली, तिला सांगा आपण कोण, बघी उठे आपल्या जवळ चालत येईल आणि आपल्या मधुर आवाजात बोले ह्या नाटकाने खऱ्या अर्थाने मला नाव दिलं आणि भरत जाधव म्हणून हे एक यश आलं। ह्या नाटकामुळे मला चित्रपटात घेतलं गेलं। बरंच आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने एक टर्निंग द पॉईंट आपण म्हणू। खरं तर मी आलो, पहिलं नाटक माझं ऑल द बेस्ट, त्याही नाटकाने भरपूर रेकॉर्ड्स केले वगैरे, पण त्यानंतरच्या 9 वर्षाच्या कालावधीत मी नाटकांचे प्रयोग बाकीचे नाटकं करत होतो, पण तसा प्रतिसाद म्हणावा तसा मला मिळत नव्हता। पण सही रे सही आलं आणि माझं आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळाली। तुमच्यासारख्या देव माणूस आयुष्यात पाहिजे ना, गणपती बाप्पा मोरया। 4 रोल ते लिहिल्या कशा पार पडतील आणि ते लोकांनाही वाटलं पाहिजे की तो नाही, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि तो वेगळेपणा जपण्याचं काम माझ्याबरोबर माझ्या टीमने केलं। नक्कीच दमछाक होते, धावपळीची कार आहे, पण एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स पाहता ती दमछाक किंवा काय ते बाजूला राहतं आणि कधी एकदा मी लोकांसमोर येतो, कधी एकदा ते टाळ्या घेतोय, ह्याकडे लक्ष असतं, त्यामुळे तो जिवंतपणा सतत राहतो, हे एक त्यातलं प्लस पॉईंट आहे। Everybody is here. सगळे एकदम एक साथ। ह्या नाटकातल्या भरपूर आठवणी आहेत। एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच होती आणि त्याच्या आधी 3-4 दिवस पेपरला अशा न्यूज होत्या की भारत जिंकणार की भरत जिंकणार आहे, कारण आमचे ते 3 शो लावले होते इथे। आता काही संबंध नाही, गोष्टीचा संबंध नाही आहे, पण 3 शो त्याच दिवशी मुद्दा म्हणून लावले गेले होते आणि त्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान ही वर्ल्ड कपची फायनलची मॅच होती। दुसरा शो जो होता तो फक्त बायकांसाठी होता, फक्त लेडीज। आम्हाला जर टेन्शन एक तर दुसरा शो पण असं होतं लेडीजवर, नुसतं लेडीजनंच एंट्री आहे, पण 3 शो हाऊसफुल गेले। त्याच्या आधीची चर्चा अशी होती की काय जिंकणार। आता ह्यात काय संबंध नसलेल्या गोष्टी असतात, पण ते पेपर जे मीडिया ज्या पद्धतीने काही गोष्टी उठवते त्यापैकी मला जरा टेन्शन उगाच चालू होतं। भारत तर जिंकलाच पाहिजे, इंडिया जिंकली पाहिजे, पण माझ्या शोचं बुकिंग झालं पाहिजे। देवाच्या कृपेने त्याविषयी इंडिया पण जिंकली आणि माझे 3ही शो हाऊसफुल झाले आणि त्यात मी कधी नव्हतं, एक पहिल्यांदाच ॲडिशन घेतली। गलगलेच्या सीनमध्येच मी म्हटलं की काय पाहताय गलगले, हा म्हणतं इंडिया जिंकली वर्ल्ड कप। जो 5 मिनटं लोक उभं राहून टाळ्या वाजवत होते। पुन्हा सही रे सही या नाटकाची खास झलक आणि अभिनेते भरत जाधव सोबतची बातचीत आपल्याला कशी वाटली, लिहा आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये आणि नाट्य वर्तुळात घडणाऱ्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी भरत जाधव आणि तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी।